नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर पॉलिटेक्निकला असलेल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो. जे विद्यार्थी फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टरला आहेत त्यांच्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये एक गुड न्यूज आपण बघणार आहोत. आता खूप विद्यार्थी एक्साइटेड झालेले आहेत. सर लवकर सांगा गुड न्यूज काय आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं पेशन्स ठेवा. ही जी गुड न्यूज आहे मी तुम्हाला सविस्तर समजून सांगणार आहे आणि या गुड न्यूज मध्ये तुमचा 101% बेनिफिट होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा M2 हा पेपर अगदी जवळ आलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना M2 मध्ये पास व्हायचं आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. ज्या विद्यार्थ्यांना M2 मध्ये 55 ते 60 मार्क घ्यायचे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना M2 मध्ये आउट ऑफ मार्क घ्यायचे आहेत, राईट, 70 आउट ऑफ 70 किंवा 100 आउट ऑफ 100 त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण M2 पेपर जो आहे त्याचं पूर्ण ॲनालिसिस करून मी सांगणार आहे. आणि जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत, जे प्रिव्हियस इयर PYQ क्वेश्चन्स म्हणतो आपण, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, त्याचं मी तुम्हाला पूर्ण सोल्युशन देणार आहे. आणि तुम्ही जर आपल्या ह्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन जो व्हॉट्सअप ग्रुप आहे, टेलिग्राम ग्रुप आहे, ते दोन्ही ग्रुप जॉईन करून घ्या. आणि आपला मेड फॉर पॉलिटेक्निक ॲप डाउनलोड केलं नसेल तर हा ॲप लगेच डाउनलोड करून घ्या. काही व्हिडिओ ॲपमध्ये सुद्धा येणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, M2 सगळ्यांना माहीतच आहे. M2चं फुल फॉर्म अप्लाइड मॅथमॅटिक्स आणि सब्जेक्ट कोड आहे 312301, राईट. तर आपल्याला हे मी तुम्हाला एक आता ह्या व्हिडिओची सिरीज सुरू करणार आहे आजपासून. आणि त्यामध्ये तुम्हाला फक्त PYQ क्वेश्चन आणि त्याचं सोल्युशन तुम्हाला मिळणार आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या M2च्या फायनल पेपरमध्ये 101% बेनिफिट होणार आहे, राईट. तर हे PYQ क्वेश्चन जे की प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये पडलेले क्वेश्चन्स आहेत, ते क्वेश्चनचं सोल्युशन मी तुम्हाला शिकवणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जो M2चा अभ्यास केलेला आहे, आता तुम्हाला ऑलरेडी सिलेबस वगैरे तर माहीतच असेल. आणि त्यामध्ये तुम्हाला M2 मध्ये टोटल किती युनिट्स आहेत हे माहीतच असेल. तुम्हाला माहिती आहे का? चला कमेंट मध्ये सांगा. कोण सांगते बघू. युनिट नंबर 1 to युनिट नंबर 5 हेचे पूर्ण नाव सांगायचं आणि मार्क सांगायचं. ठीक आहे, बघू कोण कोण सांगते. त्यानंतर बघा, हा तुमचा M2चा क्वेश्चन पेपर आहे, राईट, जे की अगोदरच्या म्हणजे अगोदर हा झालेला आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे. असे माझ्याकडे 3 क्वेश्चन पेपर आहेत. ठीक आहे, या तिन्ही क्वेश्चन पेपरचं तुम्हाला मी सोल्युशन देणार आहे. या क्वेश्चन पेपरमध्ये फक्त प्रश्न आहेत. मी तुम्हाला प्रश्न आणि त्याचा आन्सर, ठीक आहे, पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला शिकवणार आहे. पण पहिला आपण जो M2 पेपर आहे त्याचं ॲनालिसिस करून घेऊया. ठीक आहे, तर टोटल तुम्हाला क्वेश्चन जे आहेत M2 मध्ये किती क्वेश्चन येणार आहेत? 6 क्वेश्चन येणार आहेत, राईट. क्वेश्चन नंबर 1, सॉल्व एनी 5 ऑफ द फॉलोइंग. ठीक आहे, आता मी तुम्हाला 1 by 1 डिटेलमध्ये समजून सांगणार आहे. क्वेश्चन किती आहेत, कंपल्सरी जो पेपर आहे तो किती मार्क्सचा सॉल्व करायचा ऑलरेडी तुम्हाला माहितच आहे, 70 मार्क. आणि ऑर सहित पेपर किती मार्कला असतो हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, आपण 1 by 1 बघूया. क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 मध्ये तुम्हाला एकूण किती सॉल्व करायचे आहेत? तर 5 सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे, सॉल्व एनी 5. आणि किती असणार आहेत क्वेश्चन? असे ABCDEFG, राईट. टोटल क्वेश्चन किती असणार आहेत? 7 असणार आहेत. ठीक आहे, 7 क्वेश्चन पैकी किती सॉल्व करायचे आहेत? तुम्हाला 5 सॉल्व करायचे आहेत, राईट. कोणतेही 5 सॉल्व करायचे आहेत. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 साठी किती आहेत? 10 मार्क्स आहेत, राईट. आणि ऑर सहित जर आपण कन्सिडर केलं तर किती मार्क्सला आहे? ऑर सहित 14 मार्क्सला. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 1 ऑर सहित किती मार्क्सला आहे? 14 मार्क्सला, राईट. आपण सर्व क्वेश्चनचे मार्क्स ह्या ठिकाणी पकडलेले आहेत, राईट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 मध्ये बघा, क्वेश्चन नंबर 2 मध्ये तुम्हाला सॉल्व एनी 3. ठीक आहे, 3 प्रश्न ह्या ठिकाणी सॉल्व करायचे आहेत. 3
राईट. 3 प्रश्न, एक प्रश्न किती मार्कला राहणार आहे? 4 मार्कला. आणि टोटल प्रश्न किती दिलेले असतील? 4 प्रश्न दिलेले असतील. 4 पैकी तुम्हाला किती सॉल्व्ह करायचे आहेत? 3 सॉल्व्ह करायचे आहेत, म्हणजे 12 मार्क्ससाठी. राईट, 12 मार्क्ससाठी. आणि ऑर सहित जर कन्सिडर केलं तर हे 16 मार्क्ससाठी आहे. राईट. आणि युनिट क्वेश्चन नंबर 2 प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्ही काढून जर बघितलात तर तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 मध्ये पूर्ण जे चारी प्रश्न आलेले आहेत युनिट नंबर 1 मधून आलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 मध्ये सुद्धा तुम्हाला 3 सॉल्व्ह करायचे आहेत कंपल्सरी. 3 सॉल्व्ह करायचे आहेत. किती मार्क्सला आहेत? 12 मार्क्सला. ऑर सहित या ठिकाणी 4 प्रश्न आहेत, म्हणजे ऑर सहित 16 मार्कला. राईट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 मध्ये तुम्हाला 3 सॉल्व्ह करायचे आहेत. एक प्रश्न 4 मार्कला राहणार आहे. 3 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. तिन्ही प्रश्नाचे मिळून 12 मार्क होतात. आणि 4 प्रश्न दिलेले आहेत. 4 पैकी तुम्हाला किती सॉल्व्ह करायचे आहेत? फक्त 3 सॉल्व्ह करायचे आहेत. राईट, हे 3. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 मध्ये सॉल्व एनी 2 3 दिलेले असतील. ठीक आहे. आणि एक प्रश्न असेल 6 मार्कला. राईट, 2 प्रश्न असे सॉल्व्ह करायचे आहेत. इथं सुद्धा हा 12 मार्कला प्रश्न असेल. आणि ऑर सहित जर आपण कन्सिडर केलं तर 3 प्रश्नाचे 18 मार्क होतात. राईट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 मध्ये सॉल्व एनी 2. ठीक आहे, 2 सॉल्व्ह करायचे आहेत. कोणतेही 2, 3 दिलेले असतील. इथं सुद्धा क्वेश्चन नंबर 6 मध्ये एक प्रश्न 6 मार्कला राहणार आहे. 6 आणि 6 12 मार्कला आहे. आणि ऑर सहित 18 मार्कला आहे. ठीक आहे. आता तुम्ही स्क्रीनवरती हे दिसत असेल, या ठिकाणी ह्याचे ऍडिशन करून सांगा मला आणि याची ऍडिशन करून सांगा मला. ठीक आहे. म्हणजे कंपल्सरी आपला जो पेपर आहे तो किती मार्क्स आहे? 70 मार्क्स आहे. राईट, 70 मार्क्सचा. आणि ऑर सहित जर याची जर तुम्ही ऍडिशन केलात तर हे टोटल 102 मार्क्स होतात. ठीक आहे, 102 मार्क्स. म्हणजे ऑर सहित आपल्याला पेपर किती मार्क्सचा येणार आहे? 102 मार्क्सचा येणार आहे. त्याच्यापैकी तुम्हाला कंपल्सरी पेपर किती मार्क्सचा सॉल्व्ह करायचा आहे? 70 मार्क्सचा पेपर सॉल्व्ह करायचा आहे. राईट. आता यानंतर जे टोटल प्रश्न आहेत, ठीक आहे, आता कंपल्सरी प्रश्न किती अटेम्प्ट करायचे आहेत तुम्हाला? ठीक आहे, हे पण आपण काउंट करून बघूया. म्हणजे तुम्हाला वेळेचं नियोजन सुद्धा मी तुम्हाला कसे, म्हणजे कोणता प्रश्न किती मिनिटांमध्ये सॉल्व्ह करायचा हे सुद्धा तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. राईट. बघा, क्वेश्चन नंबर 1 मध्ये 5, 2 मध्ये 3, 5 + 3 8. क्वेश्चन नंबर 3 मध्ये 3. ठीक आहे, हे 5 + 3 8, 8 + 3 11. क्वेश्चन नंबर 4 मध्ये 3 सॉल्व्ह करायचे आहे. राईट. ह्या ठिकाणी 5 राहणार आहे तिथं. क्वेश्चन नंबर 4 मध्ये प्रश्न असणार आहेत 5. राईट, 5 पैकी 3 सॉल्व्ह करायचे आहेत. म्हणजे ह्या ठिकाणी हे मार्क्स होतात 20. राईट, 20 केलात की आता तुम्हाला हे ऍडिशन करेक्ट मिळून जाईल. तर हे 3. राईट. आणि क्वेश्चन नंबर 5 मध्ये 2, क्वेश्चन नंबर 6 मध्ये 2. हे जर तुम्ही काउंट केला तर किती प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत? बघा, 3 6 9, 9 आणि 4 13, आणि 13 आणि 5 18. म्हणजे एकूण प्रश्न जे आहेत 18 क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत. ठीक, 18 क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत किंवा सॉल्व्ह करायचे आहेत. राईट, अटेम्प्ट करायचे आहेत. राईट, 18. पण प्रश्न किती राहणार आहेत एकूण टोटल? ठीक आहे, तर टोटल प्रश्न जर तुम्ही काउंट केलात, बघा, पहिल्या क्वेश्चन मध्ये 7 प्रश्न राहणार आहेत. 7 पैकी 5 सॉल्व्ह करायचे आहेत. क्वेश्चन नंबर 2 मध्ये 4 राहणार आहेत. 4 पैकी 3 सॉल्व्ह करायचे आहेत. क्वेश्चन नंबर 3 मध्ये सुद्धा 4 राहणार आहेत. आणि क्वेश्चन नंबर 4 मध्ये 5 राहणार आहेत. ठीक आहे, क्वेश्चन पेपर काढून बघितला तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल. आणि क्वेश्चन नंबर 5 मध्ये 3 राहणार आहेत. 3 पैकी 2 सॉल्व्ह करायचं आहे. क्वेश्चन नंबर 6 मध्ये 3 राहणार आहेत. 3 पैकी 2 सॉल्व्ह करायचं आहे. ह्याची जर तुम्ही ऍडिशन केलात, बघा, 7 + 4 11, 11 + 4 15, 15 + 5 20, 20 + 3 23, 23 + 3 26. म्हणजे टोटल जे प्रश्न आहेत किती राहणार आहेत रे? 26. 26 प्रश्न राहणार आहेत. 26 प्रश्नापैकी तुम्हाला 18 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे.
टोटल जो क्वेश्चन पेपर आहे तो 102 मार्क्स आहे, त्यापैकी तुम्हाला 70 मार्क्सचा पेपर सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. मग आता वेळेचं नियोजन कसं करायचं सर? ठीक आहे. टोटल जो M2 चा पेपर आहे, ह्या M2 च्या पेपरला वेळ किती आहे? 3 तासाचा वेळ आहे. राईट, 3 तासाचा वेळ आहे. आणि टोटल प्रश्न किती आहेत रे? टोटल प्रश्न आहेत 6. राईट, क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 6. ठीक आहे. तर यामध्ये वेळेचं जे नियोजन आहे तुम्ही अशा पद्धतीनं करू शकता. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला आउट ऑफ मार्क्स M2 मध्ये मिळतील. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 1 ला आता तुम्ही मला सांगा, M2 च्या पेपरला किती तास टाइम आहे? 3 आवर्स, 3 तास वेळ आहे. या 3 तासाला आपण मिनिट मध्ये कन्वर्ट करूया. ठीक आहे, तर तुम्ही कमेंट करून सांगा 3 तासाचं जर आपण मिनिट मध्ये कन्वर्जन केलं तर किती येईल रे? 180 मिनिट्स, 180 मिनिट येणार. राईट, याच्यापैकी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला, ठीक आहे, प्रत्येक प्रश्नाला जसं की आता क्वेश्चन नंबर 1 ला 15 ते 20 मिनिटं सफिशियंट आहेत. राईट, क्वेश्चन नंबर 2 ला किती सॉल्व्ह करायचे आहेत? 3. एका प्रश्नाला 5 मिनिटं जरी आपण अप्रॉक्सिमेटली टाइम कन्सिडर केलं तर किती मिनिट लागत आहेत? 15 मिनिट. आपण 5 मिनिटं एक्स्ट्रा धरूया. ठीक आहे, 20 मिनिटं. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 2 ला. क्वेश्चन नंबर 3 ला सुद्धा सेम 20 मिनिटं लागायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 3 ला सुद्धा 20 मिनिटं लागायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 4 ला सुद्धा 20 मिनिटं. असं तुम्ही प्रत्येक क्वेश्चनचा जर टाइम काउंट केला तर तुमचा या 180 मिनिटापैकी बघा, हे क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर 6 हे किती मिनिटांमध्ये व्हायला पाहिजे? 150 मिनिटांमध्ये व्हायला पाहिजे. ठीक आहे, 150 मिनिटं म्हणजे किती तास? ठीक आहे, 2.5 तास. ठीक आहे, 2.5 आवर. हे 2.5 तासामध्ये तुमचा हा कम्प्लीट पेपर सॉल्व्ह व्हायला पाहिजे. आता तुम्ही म्हणत असाल सर आम्हाला तर वेळ 3 तास आहे आणि तुम्ही तर म्हणायलात 2.5 तासात पेपर सॉल्व्ह करायचा आहे. जे उरलेले 30 मिनिटं आहेत त्या 30 मिनिटाचं काय करायचं आहे? तर 15 मिनिटं, हे जे 15 मिनिट आहेत जे तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह केलात एकदा क्रॉस चेक करा. ठीक आहे, आन्सर तुम्ही करेक्ट आलंय का नाही किंवा फॉर्म्युला त्या ठिकाणी लिहिलात का नाही हे सगळं क्रॉस चेक करा. क्वेश्चन नंबर 6 पासून 1 पर्यंत 15 मिनिटं. आणि आता बाकीचे जे 15 मिनिटं राहिलेले आहेत त्याचं काय करायचं सर? तर हे बाकीचे जे 15 मिनिटं शिल्लक राहिलेले आहेत, सप्लिमेंट घेतलं असेल तर सप्लिमेंट व्यवस्थित त्या ठिकाणी टाय करायचे. आणि ह्या 15 मिनिटांमध्ये क्वेश्चन नंबर 1 मध्ये तुम्ही 5 सॉल्व्ह केलात. ठीक आहे, तर त्या 5 पैकी तुम्हाला डाऊट आहे किंवा तुम्हाला थोडंसं मनामध्ये शंका वाटायली की एक प्रश्न माझा चुकू शकते किंवा 2 पैकी मला 1च मार्क मिळू शकतात, मग त्याचा ऑरचा प्रश्न सॉल्व्ह करा. ठीक आहे, जेणेकरून हे बॅकअप राहील. ठीक आहे, जर समजा कदाचित तो चुकलाच तर आपल्याला बॅकअप राहील. आता त्या क्वेश्चन नंबर 2 मध्ये ज्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला असं डाऊट वाटायले त्याचंच ऑर सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, दुसरे ऑर तुम्हाला येतात म्हणून सॉल्व्ह करत बसायची गरज नाही. असं करत जर गेलात तर हे क्वेश्चन नंबर 4 पर्यंतच 3 तास तुमचे संपतात, ऑर सहित जर सॉल्व्ह करत गेलात तर. त्याच्यामुळे क्वेश्चन नंबर 1 मध्ये 5 सॉल्व्ह करायला सांगितले ना, 5च सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, आणि 5 असे सॉल्व्ह करायचे जे तुमचे करेक्ट त्याचा आन्सर यायला पाहिजे. मग क्वेश्चन नंबर 2 मध्ये क्रॉस चेक करा. तिचं त्या ठिकाणी जर डाऊट वाटत असेल तर तिथला एक प्रश्न सॉल्व्ह करा एक्स्ट्राचा ऑर मधला. क्वेश्चन नंबर 3 मध्ये चेक करा. क्वेश्चन नंबर 4 असं क्वेश्चन नंबर 6 पर्यंत तुम्हाला चेक करत जायचं आहे. जिथं तुम्हाला ज्या ठिकाणी डाऊट वाटायले सर मला ह्या ठिकाणी म्हणजे तुम्ही सॉल्व्ह पेपर करणार आहात, तुम्हाला समजतंय तुमचा आन्सर करेक्ट आहे का नाही. ठीक आहे, तर हे तुमच्या मनामध्ये हे अशी स्ट्रॅटेजी पाहिजे, तरच आपल्याला वेळ पण सफिशियंट होते आणि याच वेळेमध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क सुद्धा घेऊ शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांना वाटत असेल समजा सर माझा अभ्यासच झाला नाही किंवा आता फक्त जे काही दिवस जे राहिलेले आहेत आपले त्या दिवसामध्ये कसा अभ्यास करायचा हे सुद्धा मी आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगत राहील. ठीक आहे, तर असेच व्हिडिओ तुम्हाला दररोज येत जातील. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा क्वेश्चन प्लस त्याचा सोल्युशन, जेणेकरून तुम्हाला एक्झाम मध्ये याचा फायदा 101% होणार आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला M2 रिलेटेड तुमचे काही डाऊट असू द्या तर कमेंट करा, नक्की त्याला रिप्लाय मी करेल. आणि मेजर जर तुमचा प्रॉब्लेम असेल तर त्याच्यावरती व्हिडिओ बनवून मी अपलोड करेल, जेणेकरून मॅक्झिमम विद्यार्थ्यांना त्याचा बेनिफिट होईल. तर विद्यार्थी मित्रांनो,
हा व्हिडिओ मॅक्झिमम तुमच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा, ज्यांना M2 ची भीती वाटते, ज्यांचा अभ्यास झालेला नाही, किंवा ज्यांना फक्त M2 मध्ये पास व्हायचं आहे, किंवा ज्यांना M2 मध्ये 55 ते 60 मार्क घ्यायचे आहे, किंवा ज्यांना M2 मध्ये आउट ऑफ मार्क्स घ्यायचे आहेत, या सर्व विद्यार्थ्यांसाठी हे PYQ व्हिडिओची सिरीज मी आजपासून लॉन्च केलेली आहे. तर मॅक्झिमम तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवण्याचं काम हे तुमचं आहे. जे विद्यार्थी बघत आहेत ते सर्व विद्यार्थी तुमच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक सेंड करा. तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो मी, ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपला व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन केलेला नसेल तर लगेच जॉईन करून घ्या, कारण व्हिडिओ अपलोड झाल्या पहिल्यांदा त्या ग्रुपवरती लिंक येते, जेणेकरून तुम्हाला तो व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा बघायला मिळतो. आणि किंवा यूट्यूब चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब केल्यामुळं तुम्हाला नोटिफिकेशन येईल, त्याच्यामुळं तुम्हाला व्हिडिओ आलेला लगेच समजेल. आणि त्यानंतर आपला ॲप आहे मेड फॉर पॉलिटेक्निक, त्या ॲपची लिंक सुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करा, ॲप डाउनलोड करून घ्या. काही व्हिडिओ ॲपमध्ये सुद्धा येणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.